आता अनेक विषयाबद्दल सरकारने निर्णय केलेले आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये मागच्याच वेळी मागच्या काळात विशेष पुढाकार घेऊन कार्यवाही सुरू झालेली आहे. तर मला आता मी त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. त्यांच्या काय मुद्दे आहेत, आणखीन काय कार्यवाही पुढे राहिल्या असेल, काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या संदर्भात आज चर्चा करून त्यानंतर पुढे कारवाई करू. पण आता या बैठकीच्या दरम्यान कुठल्या विषयावर चर्चा करणार आहे तसा काही मसुदा त्यांनी त्याच्यापर्यंत सांगितलं त्या संदर्भात नाही, असं काही मसुदा नाही. आता आम्ही ऑलरेडी त्यांनी जे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या संदर्भात कार्यवाही झालेलीच आहे. आता त्या कारवाईमध्ये काही त्यांना त्रुटी वाटत असतील किंवा काय अडचण वाटत असेल तर आणखी चर्चा करू आपण त्याच्यामध्ये. हैदराबाद गॅजेटियर नंतर इतर गॅजेटियर लागू कराव्यात अशी त्यांची मागणी असल्याची कळत आहे. सातारा किंवा इतर नाही, त्याच्यामध्ये काय आहे, मुख्यतः हैदराबाद गॅजेटरच्या अंमलबजावणीला सध्या न्यायालयामध्ये सध्या प्रक्रिया सुरू आहे. आता आपण आणखीन काही नवीन मुद्दा उपस्थित केला तर त्याच्यात काय कायदेशीर अडचणी काय उपस्थित होऊ शकतात का, म्हणून आता ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन मागवलेलं आहे. ॲडव्होकेट जनरलचं जर ओपिनियन जे आलं, मला वाटतं आता आम्ही आता ते त्यांच्यात प्रस्ताव पाठवला आहे विचारार्थ की सातारा गॅजेट असेल किंवा कोल्हापूर गॅजेट असेल या संदर्भात आपण काय कारवाई करण्याबद्दल काय पुढाकार काय केलं पाहिजे शासनानं ते एकदा ॲडव्होकेट जनरल ओपिनियन आलं की कारवाई करू. दोन्ही पक्षाचे नेते सोबत आहेत, शिवसेना आणि आपण शिष्टाईसाठी. असं पहिल्यांदा होतंय कारण यापूर्वी कधी उदयदादा अगोदर येऊन जायचे त्यामुळे मधल्या काळात टीका होत होती, आरोप झालेले होते की एकाच शिवसेनेचेच लोक येत आहेत. आम्ही वेगळे कधीच नव्हतो. तो आपण मला वाटतं तो एक थोडा गैरसमज झालेला दिसतोय. एवढंच एक आम्ही संमत निर्णय केलेले सगळे आतापर्यंत. असं काही वेगळं वेगळं पण काय त्याच्यात.